दरवर्षी गोंधळ आणि गदारोळामुळे चर्चेत असणारी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा काल शांततेत संपन्न झाली। काल सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात झाली। सभेचे अध्यक्ष विद्यमान चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी प्रस्तावित भाषणात अहवालातील नमूद बाबींवर प्रकाश टाकला। 12 वाजेपर्यंत सभेत फारशी गर्दी नव्हती। नितीन पंडित यांनी चर्चेला सुरुवात केली। जिल्ह्याच्या नावात बदल झाल्यामुळे बँकेच्या नावात बदल करणे, बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करणे, शेड्यूल बँक करणे, स्वीकृत संचालकपदी सर्व विभागातून 2 जणांची नियुक्ती करणे, शुभमंगल योजनेत एका पत्त्याला लाभ देणे, स्टाफिंग पॅटर्न मध्ये बदल करणे अशा 4 पोटनियमांच्या दुरुस्त्या संचालक मंडळाने सुचवल्या आहेत। मंजुरी द्यावी असे आवाहन करून त्यांनी 1 ते 8 विषय मंजुरीला टाकले। विकास डावखरे यांनी मागील वर्षाच्या कारभारावर टीका केली। उत्पन्न वाढले असताना नफा कमी कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी बँकेच्या सर्व प्रश्नांचा ऊहापोह केला। नोकर भरती करायची असती तर यापूर्वीच केली असती असे सांगून आर्थिक सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे सर्वांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्या असे आवाहन त्यांनी केले। संजय कळमकर यांचे आज भाषण भावनिक होते। वार्षिक सभेतील हे माझे शेवटचे आहे। घर चांगले चालले असताना नको ते पाहुणे घरात घेऊन स्फोट करून घेऊ नये असे सांगून शेड्यूल बँक विषय मागे ठेवा असे त्यांनी सांगितले। सर्व 1 ते 14 विषय मंजूर करण्यात आले। शेवटी संचालक जेजुरकर यांनी आभार मानले। सभेस बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर, व्हाईस चेअरमन योगेश वाघमारे, संचालक बाळू सरोदे, रमेश गोरे, रामेश्वर चोपडे, निर्गुणा बांगर, संदीप मोटे, कैलास सारोकते, भाऊराव राहेंज, महेंद्र भणाभणे, सूर्यकांत काळे, शशिकांत जेजुरकर, संतोष कुमार राऊत, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, अण्णासाहेब आभाळे, माणिक कदम, शिवाजी कराड, सरस्वती घुले, कारभारी बाबर, ज्ञानेश्वर शिरसाट, दिनेश खोसे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जगताप, गणेश पाटील, जयसिंग म्हस्के आदी उपस्थित होते। यावेळी शिक्षक नेते बापूसाहेब तांबे आणि बँकेचे चेअरमन बाळासाहेब तापकीर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। या ठिकाणी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 106वी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय शांततेच्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडलेली आहे। या सभेमध्ये जे काही विषय होते, 4-5 दिवसापासून जे विरोधकांनी विनाकारण ज्या गोष्टींवर आवाज उठवला होता, राज्य कार्यक्षेत्र असेल किंवा स्टाफिंग पॅटर्न असेल, या दोन्ही विषयाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विषय संचालक मंडळाने आम्ही समजून सांगितल्यानंतर सर्व विषयाबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि जवळपास साधारणपणे 6.5 तास ही सभा आजची चाललेली आहे। यामध्ये सगळ्यात आजचा या सभेमधील भावस्पर्शी प्रसंग म्हणजे कळमकर सरांचं शेवटचं निरोपाचं भाषण। ते पुढच्या वर्षी सभेला नसणार आहे। त्यामुळे मी त्यांना अगोदरच विनंती केली होती का तुम्ही जे 2-4 नेते जे रिटायर होत आहेत त्यांचा या मीटिंग मध्ये आपण सत्कार करूया, सन्मानाने आपण बँकेचे नेते म्हणून या ठिकाणी राहिलाय। परंतु त्यांनी ते म्हटले या विषयावरून वेगळं राजकारण होईल म्हणून आम्हाला तो करता आला नाही। परंतु निश्चितपणे सगळ्यांचं योगदान असणारी ही बँक या ठिकाणी आहे आणि आज सर्वांनीच जवळजवळ सकारात्मक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा होऊन 1 ते 14 विषय या सर्व विषयाला या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळं मी जिल्ह्यातून माझ्या वाडी वस्तीवरून आलेल्या सभासदांचं मी वैयक्तिकरित्या आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे जवळपास 1,500 ते 2,000 लोक या ठिकाणी आलेले होते आणि सर्व सभासदांचं मत असताना केवळ काही विरोधक विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोध करत होते, पण सभागृह पाहिल्यानंतर विरोधकांचीही त्या विषयाला विरोध करण्याची मानसिकता राहिली नाही। म्हणून सर्व सभासदांचं जिल्ह्यातील सर्व वाडी वस्तीवरच्या माझ्या गुरुजीचं ही सभा शांततेत चालवल्यामुळे मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी पार पडलेली आहे। ही सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे। या सभेमध्ये सर्व सभासदांना शेवटच्या प्रश्नापर्यंत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती। त्याचप्रमाणे संचालक मंडळाने ही सर्व सभासदांच्या प्रश्नाला अतिशय समाधानकारक या ठिकाणी उत्तरे दिलेली आहेत। या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या बाजूने जवळजवळ 80% जास्त सभासद हे संचालक मंडळाचं या ठिकाणी समर्थन करत होते। खरं तर हे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून जो सभासद हिताचा कारभार करत आहे त्याच
ही एक आज आम्हाला पावती मिळालेली आहे। या संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांसाठी कर्ज मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे। महिला सन्मानासाठी योजना आणलेली आहे। त्याच पद्धतीने एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दादासाहेब दोंदे पारितोषिक पुढील वर्षापासून देण्याचे जाहीर केलेले आहे। तर ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल ज्या सभासदांनी सहकार्य केलं, सर्व संघटनाचे पदाधिकारी असतील, आमचे नेते बापूसाहेब तांबे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा अतिशय चांगली झाली। त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।